हाय फ्रेंड्स, मी स्वातीस कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ख्रिसमस निमित्त डोनेट्स बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 120 ग्रॅम आपण दूध घेतलेले कोमट करून, त्याच्यात 1 स्पून इस्ट घालून घेतलेले आहे। आता साखर टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण हे चाळून घेणार आहोत, ढवळून घेणार आहोत। या प्रकारे आपण हे चाळून घेणार आहोत। कोमट दुधामध्ये साखर आणि इस्ट व्यवस्थित वितळली पाहिजे, फर्मेंटेशन चांगलं झालं पाहिजे। या पद्धतीने करून 10-15 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। आणि आता आपण पीठ मोजून घेणार आहोत। तर आपल्याला 300 ग्रॅम पीठ पाहिजे, चाळून घेतलेले चाळणीने व्यवस्थित या पद्धतीने। आता आपण जी उरलेली साखर आहे ना, ती टाकून घेतलेली आहे। 80 ग्रॅम साखर घेतली होती आपण। मीठ टाकून घेतलेले, जायफळ टाकून घेतलेले, बटर ऐवजी 1 चमचा तूप टाकून घेतलेले। आणि आता पिठामध्ये व्यवस्थित आपण मीठ तूप वगैरे व्यवस्थित लावून घेणार आहोत या पद्धतीने। मिश्रण व्यवस्थित करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण जे बनवलेलं होतं दुधाचं मिश्रण, ते आपण याच्यात टाकून घेत आहोत पूर्ण। व्यवस्थित आता आपण डो बनवून घेणार आहोत, पीठ मळून घेणार आहोत या पद्धतीने छान। हे बघा, 10-15 मिनटं अशीच मेहनत करायची त्या पिठाची। आणि एका कढईत आपण परत 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत या पद्धतीने। 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला, बघू शकता। आता आपण हे 2 झाकण घेतलेले आहेत डोनेट्स करण्यासाठी। आता आपण पूर्ण गोळा लाटून घेत आहोत। पूर्ण एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे या पद्धतीने, कारण पोळपाट छोटं होतं तर मी याच्यावर टाकून घेत आहे। आता आपण छोट्या आकाराचा डोनेट बनवणार आहोत या पद्धतीने। आता आपण गल्लासने करून घेणार आहोत, ते खूपच छोटे दिसत आहेत। या बघा, अशा पद्धतीने एक साईज आकाराचा डोनेट आपण जे औषधाचं हे मापाचं जे झाकण असतं ना, ते घेऊ शकतो आपण कापण्यासाठी। एक ग्लासाचा किंवा वाटीचा वापर करायचा आहे आपण। आता आपण तेल तापून कमी गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। खूप ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। एक बॅच कमीत कमी आपल्याला 15-1 मिनटं तळून घेणार आहोत या पद्धतीने, बघू शकता। खूप छान फुगलेले आहेत। तुम्ही असेच बनवून खाऊ शकता। बेकरीतले खूप महाग भेटतात, लहान मुलांना घरातल्या साहित्यात तयार होणारे आहेत या पद्धतीने। बघा, आता आपण डेकोरेशन करूया। एक डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेली, ती पाण्यात ठेवली होती मी आणि ती वितळून घेतलेली आहे। आणि तिच्यानेच मी डोनेटला डेकोरेशन करणार आहे या पद्धतीने। आणि जे उरलेले होते बाकीचे, त्याच्यावरती जी आपली शुगर पावडर असते ना, बारीक साखरेची पावडर, ती आपण टाकून घेत आहोत। या पद्धतीने आपण घरच्या घरी डोनेट बनवू शकतो। माझे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा।